इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, एलसीबी आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहेत। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहेत। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ऍडिशनल एसपी बाकायनी पर्यवेक्षण करत आहे। सर, यामध्ये मुलीची हत्या करण्याच्या अगोदर तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप मुलीच्या आईने केलेला आहे। प्राथमिक दृष्ट्या तुम्हाला देखील कपडे कुटाराच्या रूम मध्ये मिळून आले, काय नेमकं वाटते यामध्ये अत्याचार मुलीवर झाला असं वाटतंय? या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एफआयआर मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीच्या ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। सर, किती लोकांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि किती लोकांवर संशय पोलिसांचा जातोय प्राथमिक तपासानुसार? सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे।